इथं आपल्याकडे भैया आलेले आहेत. तुम्हारे लिए कन्हैया तेरे प्यार में फंस गया मैं. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. इथं तवा नाहीये, पण आपण इथं आपल्याकडे जी परात आहे त्याच्यामध्ये आपले ब्रेड फ्राय करतोय. आपली इटालियन ग्रेव्ही बनलेली आहे, तिला शेवटी आपण ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्सनी मस्तपैकी गार्निश केलेलं आहे तिला. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मित्रांनो, गुजरातमध्ये आल्या पहिल्याच टायमिंगला आपण स्टे केलेला आहे आणि या ठिकाणी या पार्किंग मध्ये आज आपण मस्तपैकी पुलाव इथं बनवला जातोय. आपल्यासोबत अनिकेत, स्वप्नील आणि शिवम आणि मस्तपणे पुलाव मस्त करून आपण आपली आजची पहिली रात्र गुजरातमध्ये घालवतोय. आता इथं धीमी आच पे अपना मस्तपैकी मसाला भात होत आहे, तो भी वेज पुलाव वाला. कुत्र्याला दूध पाजून आपण पण आपला पुलाव खाऊन घेतला. गुड मॉर्निंग गाईज. सुरत मधली आपली पहिली सकाळ आहे आणि इथं मस्तपैकी आपण रात्री कॅम्पिंग करून मस्तपैकी झोपलो होतो. आपण ज्या वेळेला कॅम्पिंग करतो, आपण ज्या वेळेला स्वतः जेवण बनवतो, त्यावेळेला आपला कुठलाच खर्च येत नाही आणि आपण पूर्ण भारत इतका इझिली भरू शकतो, इतका कम्फर्टेबली फिरू शकतो. कारण आपल्याला खायचं टेन्शन नसतं, कुठं थांबायचं टेन्शन नसतं. फक्त एखादी साफ प्लेस बघायची, स्वच्छ प्लेस बघायची, जिथं व्यवस्थित आपल्याला स्टे करता येणार, त्या ठिकाणी मस्त स्टे करायचा. ते एकदम कम्फर्टेबल काम असतं आणि बिलकुल असा स्ट्रेस वाटत नाही ट्रॅव्हलचा. आम्ही गेले 3-4 दिवस झाला असं ट्रॅव्हल करतोय आणि इतकं मस्त वाटतंय की काय सांगू तुम्हाला. तर आज आपण दिवसभरामध्ये सुरतचं मार्केट, इथलं बिझनेस कल्चर आणि बाकी सगळ्या गोष्टी बघणार आहेत. तर चला आता रेडी होऊयात आणि निघूयात. तर या ठिकाणी आपण टेंट लावला होता आणि टेंट फोल्ड करायचं काम आता चालू झालेलं आहे. आणि कशी आली झोप रात्री. तलावाच्या बाजूला आपला इथं स्टे होता. सगळ्या कार्यकर्त्यांना थंडी इथं भरपूर असताना पण कुणालाच थंडी वाजलेली नाहीये. आणि कशी काय नाही वाजली थंडी? टेंटमुळे थंडी नाही वाजली आणि थंडीमुळे थंडी व्यक्त असतं. एक मनामध्ये प्रिपरेशन होतं की थंडी असू नाही तर काय पण असू, बिलकुल पण हे नाही व्हायचं. शिवम काय म्हणतो, कशी आली थंडी? मस्त होती का? काय म्हणतो, कसं वाटलं रात्री, झोप कशी आली? मस्त. हे जॅकेटने खूप थंडी वाचवली आणि टेंटनी. गार्लिक ब्रेड आणि इटालियन चीज ग्रेव्हीची तयारी आपली चालू झाली होती इथं. इथं तवा नाहीये, पण आपण इथं आपल्याकडे जी परात आहे त्याच्यामध्ये आपले ब्रेड फ्राय करतोय. करत असताना आपण इथं जेवण बनवतो आणि इथं आपल्याकडे भैया आलेले आहेत. भैया खमंग ढोकळा मस्त पैकी घेऊन आलेले आहेत आणि स्वप्नीलने आमच्या कधीच खमंग खाल्लं नव्हता. स्वप्नील, खमंग कसा आहे? मस्त. आणि भैया मस्त ढोकला खमंग एक नंबर है. खमंग एक नंबर. एक नंबर है. टेस्ट किया है, अभी लेने वाले हम लोग. कैसा है रेट क्या है? 60 का पाव किलो है, 40 का पाव का कितना किलो है? 250 ग्राम, 200 ग्राम और 50 ग्राम, 250 ग्राम. बोलो 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 फिर से. कितने शादी किए, कितने? उसने ही मेरे से शादी किया है, मैंने तो उसको पसंद किया है. अरे ये बहुत बड़ा स्कैम हो गए. शादी में फंस गया. करने खाने वाला फंस गया उसके बवाल में. दादांचं म्हणणं असं आहे की लग्न करू नका, कारण ती आपल्या सोबत लग्न करते आणि आपण फसतो आयुष्यभरासाठी. तुम्हारे लिए कन्हैया तेरे प्यार में फंस गया मैं. अशा प्रकारे आपले सगळे इथं बघा, एवढा ब्रेडचा ढिगार लावलेला आहे. या ठिकाणी खमंग आहे आणि आपले ब्रेड मस्तपैकी भाजून झालेले आहेत. परातीमध्ये आम्ही मस्त खमंग ब्रेड भाजले होते. ब्रेड सोबत खायला इटालियन ग्रेव्ही बनवतोय. त्यासाठी आपण बटर गरम केलेलं आहे. इकडे गार्लिक आपण कटिंग करून घेतलेले आहेत आणि इथं मस्तपैकी आपण इटालियन ग्रेव्ही बनवतोय बेजल टाकून. हे आता गेलं आपलं गार्लिक. आता गार्लिकला आपण मस्तपैकी थोडंसं रेडिश होऊन देणार आहे. आता याच्यामध्ये टाकणार आहे आपला इटालियन सॉस, पास्ता सॉस आणि कुठला पण सॉस आपण वापरू शकतो याच्यामध्ये. याला आपण फ्राय करून घेणार आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये व्हेजिटेबल्स आपण टाकतो, पण आपल्याकडे जेवढे व्हेजिटेबल्स असल्यामुळं आपण जे आहे त्याच्यामध्ये बेस्ट बनवणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकतोय मस्त अमूल क्रीम. क्लोज शॉट घे. कट केलेलं टाकतोय. एक गया बेजल अंदर. आता अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये चीज मॅरिनेट करून टाकतोय, कारण चीज शिवाय इटालियन ग्रेव्ही आपली बनत नाही. फायनली आपली इथं इटालियन ग्रेव्ही बनलेली आहे, जी आपण ब्रेड सोबत सर्व करणार आहे आणि इथं तिचा मस्तपणे सुगंध सुटलेला आहे. आपली इटालियन ग्रेव्ही बनलेली आहे, तिला शेवटी आपण ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्सनी मस्तपैकी गार्निश केलेलं आहे तिला. इथं आपल्याकडे ब्रेड आहे, इथं खमंग आहे, तिकडे आपली भेळ बनलेली आहे. तर चला मस्त नाश्ता करूया.
काय झाली स्वप्नील? काय झालं शिवम? मस्त. आणि काय झालंय? एक नंबर. इथं आम्ही मस्तपैकी नाश्त्याचा बेत बनवलेला आहे. नाश्ता दणकून केला म्हणजे काय ना, जेवायचं टेन्शन नसतं. मग अशा प्रकारे आता मस्त नाश्ता झालेला आहे सगळ्याचा तुडुंब. आणि इथं आपण गाडी भाड्याचा कार्यक्रम चालू करतोय. चला अशा प्रकारे आपण आपली सुरतची ट्रिप चालू करूयात. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.